नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर मित्रांनो, काजलने जे सोहमला लव्ह लेटर लिहिलेलं असतं ते नेमकं आता सरोजच्या हाती आलेलं असतं. त्यामुळे कलाला बदनाम करण्यासाठी सरोज कुठलाही चान्स गमावत नसते आणि कलाला वाटेल ती बोलत असते. कलाला ती म्हणत असते की प्रत्येक वेळी तू या घरामध्ये तुझा फक्त आणि फक्त स्वार्थ बघितलाय. जेव्हापासून तू या घरात आली आहे तेव्हापासून तुला फक्त घरच्यांच्या नजरेमध्ये चांगलं टिकून राहायचंय. तुला फक्त तुझा मान सन्मान जपायचा आहे. घरच्यांनी तुला आदर द्यावा आणि या घरात तू तुझं स्थान निर्माण करावं म्हणून नेहमी घरात सगळ्यांच्या पुढे पुढे तू करत असतेस. तर आईच्या बोलण्यावर आता अद्वैतला सुद्धा कुठेतरी विश्वास बसायला लागलेला असतो. जेव्हा तो कलाला विचारतो की जर ह्या सगळ्या गोष्टी तुला माहीत होत्या, म्हणजेच काजलचं प्रेम सोहमवर आहे ही गोष्ट तुला माहीत असताना तू मला का नाही सांगितलीस, याबद्दल तर तू मला इन्फॉर्म करायला हवं होतंस ना. मग कला अद्वैतला सांगते की चांदेकर, तुला जसं वाटतंय तसं काहीच नाही आहे. ॲक्च्युली मी तुला बोलायला आले होते डायनिंग टेबलच्या जवळ. मी तुला त्यासाठीच बोलवलं होतं कारण तुला मला ह्या सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या, परंतु आपल्याला वेळच नाही भेटला बोलायला. असं म्हटल्यावर अद्वैतला मात्र आता कलावर खूप अविश्वास होऊ लागतो. कारण झालं असं असतं की नेमकं कलाच्याच बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात दुर्दैवाने. आणि ज्यावेळी नैनाच्या प्रेग्नन्सीचा मॅटर झाला होता त्यावेळी सुद्धा कलाला अद्वैतला सांगायचं होतं की मला नैनाताईचं सत्य कळलंय की ती प्रेग्नंट नाही आहे म्हणून. आणि नेमकं त्याच वेळी रोहिणीने ड्रामा केला आणि रोहिणीने कलाच्या पोटातली ती उशी बाहेर काढली. आता ते सुद्धा अद्वैतला तिला सांगता आलं नाही. त्यावेळी अद्वैतने तिच्यावर विश्वास ठेवला होता की हां, खरंच मला काहीतरी सांगायला आली होती. आणि मग खरेची बाजू घेऊन अद्वैत सगळ्यांशी भांडला देखील होता आणि तेही खरेच्या बाजूने लढला होता. परंतु सेम गोष्ट आता झालेली असते, ते म्हणजे सोहमच्या लग्नामध्ये. एवढंच काय तर राहुलचं आणि राधाचं ज्यावेळी लग्न होणार होतं तेव्हा सुद्धा कला अचानकपणे आली आणि तिने सांगितलं की नैनाताई प्रेग्नंट आहे. मग आता सुद्धा अशीच काहीतरी सिच्युएशन तयार झालेली असते. सोहमच्या लग्नाच्याच वेळी बरं कलाला ती चिठ्ठी सापडली आणि मग तिला माझ्याशी बोलता आलं नाही कारण बोलायला वेळ मिळाला नाही, असं कलाचं म्हणणं आहे. या सगळ्या एकंदरीत मागच्या सगळ्या सिच्युएशनवर आणि घडलेल्या सिच्युएशनवर अद्वैतला फक्त आणि फक्त कलाची चूक वाटत असते. त्याला वाटतं की नाही, खरे माझ्याशी खोटं बोलते, काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे आता सरोज जे काही सांगते त्या सगळ्या गोष्टीवर अद्वैतला आता पूर्णपणे विश्वास बसलेला असतो. तर मंडळी, आजचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतलं असं कुठलं पात्र आहे की तुम्हाला त्या पात्राची खूप दया येते? आता कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. धन्यवाद. आणि अद्वैत पूर्णपणे आईच्या बाजूने वळतो. कलाला तो म्हणतो की खरं तर या गोष्टी मी आधीच करायला पाहिजे होत्या, ज्या मला आत्ता करायला हव्यात. मग कलाला कळतं की काय नक्की अद्वैतला म्हणायचं तरी काय आहे. अद्वैतने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. अद्वैत कलाला हे देखील म्हटलेलं असतो की खरं तर मी डिवोर्स पेपरवर आधीच सह्या करायला हव्या होत्या, पण माझ्याकडनं उशीर झाला. आता कलाला अद्वैतचं हे वाक्य सहन होत नाही, त्यामुळे कला आता तडक वरती जाते, डिवोर्स पेपर हातामध्ये घेते आणि मग त्यानंतर तो समानतेचा जो रकाना असतो तो सगळा समानतेचा रकाना पुसून टाकते. कारण तिच्या अर्थी त्या समानतेच्या रकानाला काहीही आता किंमत उरलेली नसते. एकंदरीत जर बघितलं तर कला तिथे जिंकत असते. म्हणजे समानतेचा एक पॉईंट अद्वैतच लिहिणार असतो, कारण अद्वैतनेच कलाला चॅलेंज केलेलं असतं की जर सोहमच्या लग्नामध्ये सगळ्या विधी तू अगदी व्यवस्थित पूर्ण केल्या तर मात्र मी माझ्या हाताने समानतेमध्ये एक पॉईंट लिहीन. आणि तो पॉईंट लिहिण्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तसं बघितलं तर कला जिंकणार असते. परंतु तरीसुद्धा कलाच्या लेखी आता या सगळ्या गोष्टींना काही एक अर्थ उरलेला नसतो. कारण अद्वैत म्हटलेला असतो की डिवोर्स त्याने आधीच घ्यायला पाहिजे होता. जर डिवोर्सच आधी घ्यायचा होता तर या सगळ्या गोष्टी कशाला केल्या आणि का केल्या? जरी कलाचं अद्वैतवर प्रेम असेल तरीसुद्धा अद्वैत जे काही वागलेला असतो ते मात्र कलाच्या अगदी मनाच्या विरुद्ध असतं. आणि सोबतच आता कलाला तिचा स्वाभिमान जपायचा असतो. त्यामुळे कला कसलाही विचार न करता तिथून निघून येते आणि ती अद्वैत समोर आलेली असते. अद्वैतच्या समोर आता तिने डिवोर्स पेपरवर सह्या केलेल्या असतात आणि अद्वैतच्या समोर त्या डिवोर्स पेपर अद्वैतच्या हातात देते. अद्वैत तिला विचारतो की हे सगळं काय आहे? कला म्हणते की तुला तर हेच हवं होतं ना, तुला फक्त माझ्याकडनं डिवोर्स हवा होता ना,
तर आता सगळंच काही तुझ्या मनासारखं केलं आहे चांदेकर, हा घे डिवॉर्स आणि आता मी हे घर सोडून चालले आहे. जेव्हा असं कला म्हणते तेव्हा मात्र सरोजला आणि रोहिणीला तर प्रचंड आनंद झालेला असतो, कारण कुठेतरी त्यांचं प्लॅनिंग आता सक्सेसफुल होणार असतं. आणि सोबतच नैनासुद्धा खूप खुश असते, कारण एकदाची कला या घरातून गेली तर मात्र माझं या घरावर वर्चस्व असणार, मीच या घराची राणी, मीच या घराची महाराणी असं त्या नैनाला वाटत असतं, म्हणून ती खुश असते. पण आबांना मात्र फार वाईट वाटतं. आबांना वाईट या गोष्टीचं वाटत असतं की कला घर सोडून चालली आहे आणि कलाला ते थांबवण्याचा प्रयत्न देखील करतात. पण कला मात्र आबांना समजावून सांगते की आबा, मी तुमचा खूप रिस्पेक्ट करते, मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे, परंतु यावेळी मात्र मला थांबवू नका. खरं तर माझीसुद्धा या घरामध्ये राहण्याची खूप इच्छा होती, पण चांदेकरला माझ्यापासून डिवॉर्स हवा होता. माझ्याकडून त्याला डिवॉर्स हवा आहे, तर मी उगाचच त्याला या नात्यामध्ये का अडकवून ठेवू? आणि ज्या नात्यामध्ये अडकवून ठेवलं जातं तर ते नातंच नसतं. मला मात्र अद्वैतवर हे नातं अजिबात लादायचं नाही आहे आणि आबा म्हणून मी हा निर्णय घेतला. आणि मला माहिती आहे की माझ्या या निर्णयामध्ये तुम्ही सामील असाल आणि मला विरोध करणार नाही. कला असं जेव्हा बोलते तेव्हा आबाही काही बोलू शकत नसतात, कारण आबांना कलाचं म्हणणं पटत असतं. मग कला आता घर सोडून निघून गेलेली असते. लक्ष्मीच्या पावलांनी कला ज्या घरामध्ये आलेली असते, आता ते घर सोडून जाताना आबांना मात्र तिच्याबद्दल खूप वाईट वाटत असतं. संगीता आणि बाबांनी तर ह्या कुठल्याच गोष्टी एक्सपेक्टच केलेल्या नसतात. कलाचा डिवॉर्स झाला आणि सोबतच कलाने ते घर कायमचं सोडलं, कलाचा संसार मोडला, म्हणून आता संगीताला मात्र फार वाईट वाटत असतं. कला आता तशीच घरी निघून गेलेली असते, रडत रडत निघून गेलेली असते आणि सोबत तिच्या मागे संगीता, बाबा आणि काजलसुद्धा तिथून निघून गेलेले असतात. कला अजून तिच्या घरीसुद्धा पोहोचलेली नसते. त्याचवेळी चांदेकरांवर मात्र खूप मोठं संकट आता आलेलं असतं. कलाचं घर सोडून निघून गेल्याने लक्ष्मीच्या पावलांनी कला परतल्यामुळे आता मात्र चांदेकरांवर मोठं संकट आलेलं असतं. आणि त्यावेळी पेढीच्या मॅनेजरचा आता अद्वैतला कॉल येतो. अद्वैत त्यांना म्हणत असतो की हे कसं काय शक्य आहे, अशी न्यूज बाहेर पसरलीच कशी काय, अशी न्यूज बाहेर गेलीच कशी काय. अद्वैत त्याच्यावर खूप ओरडत असतो, पण मॅनेजर म्हणत असतो की सर, मला याबद्दल काहीही माहीत नाही आहे. खरं तर मला आत्ता कळलं आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही न्यूज चॅनल ऑन करा, म्हणजे तुम्हाला सगळी हकीकत कळेल. मग अद्वैत लगेचच आता TV लावतो. अद्वैत आता लगेचच न्यूज चॅनल लावतो. न्यूजवर सगळ्या चांदेकरांच्याच न्यूज असतात. न्यूजमध्ये आलेलं असतं की चांदेकर हे दागिन्यांमध्ये खूप मोठी घट करताय. 100% दागिन्यांच्या शुद्धतेची हमी देतात, परंतु 100% शुद्ध दागिने ते विकत नाही, असा आरोप आता चांदेकरांवर लागलेला असतो. चांदेकरांवर कलंक लागलेला असतो की ते खोटारडे आहेत आणि कशा प्रकारे फ्रॉडपणे ते बिझनेस करतात आणि कशा प्रकारे स्वतः प्रॉफिट कमवण्यासाठी लो स्टँडर्डचे दागिने विकतात. आता तो सगळा प्रकार बघून घरातले सर्वजण थक्क झालेले असतात की असं झालं तर झालं कसं काय. सगळ्यांना हाच एक प्रश्न पडलेला असतो. तेव्हा मात्र रोहिणी आणि राहुल दोघंही एकमेकांकडे बघत असतात. खरं तर हा प्लॅन त्या दोघांचाच असतो. कला आता घरी पोहोचलेली असते. घरी पोहोचल्यानंतर स्वतःला एका रूममध्ये बंद करून घेते. तिला फार वाईट वाटत असतं, कारण आज एवढ्या वर्षानंतर चांदेकरला ती सोडून आलेली असते. डिवॉर्स पेपरवर तिने सह्या केलेल्या असतात. खरं तर लग्न तिला अगदी मनापासून निभवायचं असतं, पण तरीसुद्धा मात्र चांदेकरच्या हट्टामुळे आणि चांदेकरमुळे तिने ते घर सोडलेलं असतं. चांदेकरलाच आपल्यासोबत राहायचं नाही. आपलं जरी चांदेकरवर किती प्रेम असलं तरीसुद्धा चांदेकर मात्र आपल्याला कुठलंही समजत नाही असं कलाला कळून चुकलेलं असतं. त्यामुळे कलाने एवढा मोठा डिसिजन घेतलेला असतो की विचार न करता डिवोर्स पेपरवर तिने सह्या केलेल्या असतात. परंतु अद्वैतला मात्र ती मनामधून काढू शकत नसते, कारण अद्वैतवर ती प्रेम करायला लागलेली असते आणि या गोष्टीचं तिला फार वाईट वाटत असतं. तिला टेन्शन येत असतं या गोष्टीचं की आता ती चांदेकरला कधीही विसरू शकत नाही. कदाचित हाच डिवॉर्स जर मी लग्नानंतर घेतला असता तर मला इतकं अवघड नसतं गेलं, परंतु आता मात्र हा डिवॉर्स मी घेतलाय, मला मात्र या सगळ्या गोष्टी खूप अवघड जाणार आहे. कलाला सगळं माहीत असतं, पण परिस्थिती सांभाळण्याचा ती प्रयत्न करत असते. त्यावेळी संगीता, बाबा, काजल तिघेही तिला फोर्स करत असतात, दार उघड. शेवटी आता कलाने दार उघडलेलं असतं. कला आता संगीताच्या गळ्यात पडून खूप रडत असते. संगीता म्हणत असते की
कले, अगं नको रडूस. मला काय वाटतंय की तू जरा धीराने घ्यावं. तू लगेच डिवोर्स पेपरवर सह्या कशासाठी केल्या? अगं या गोष्टीतून काहीतरी तोडगा निघाला असता ना, या गोष्टीतून काहीतरी उपाय निघाला असता, असं आता संगीता म्हणत असते. कला म्हणते की आई आई अगं किती अजून मला होप्स देणार आहेस, अजून किती मला सांगणार आहेस? बस झालं अगं या सगळ्या गोष्टी. आता मला ना परीक्षा देऊन देऊन कंटाळा आलाय अगं. प्रत्येक वेळी त्या घरामध्ये मला नेहमी स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. प्रत्येक वेळी मला परीक्षा द्यावी लागते आणि जर मी परीक्षेत पास झाले तरच मी त्या घरात राहू शकते, अशी अट असते. आतापर्यंत मी प्रत्येक वेळी परीक्षेत पास झाले म्हणून मी त्या घरामध्ये होते. पण तुला माहिती आई, खरं तर यावेळी मी हे सगळ्या गोष्टी सिद्ध करू शकत होते. माझ्यासाठी अवघड नाहीये की चांदेकरला खरं काय आहे ते सिद्ध करायला, किंवा खरं खोटं करणं माझ्यासाठी अजिबात अवघड नव्हतं, कारण मी निर्दोष होते, मला माहीत होतं. पण तरी सुद्धा मी का नाही केलं याचं उत्तर फक्त एवढंच आहे की चांदेकरला माझ्यासोबत राहायचं नाहीये. जर चांदेकरलाच माझ्यासोबत राहायचं नाहीये तर मी ह्या गोष्टी खऱ्या खोट्या का करत बसू आणि का ह्या गोष्टींमध्ये वेळ वाया घालवू? चांदेकरला जर माझ्यासोबत राहायचं असतं ना तर एका पायावर ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह केल्या असत्या आणि चांदेकरला पटवून दिलं असतं की माझी या सगळ्यामध्ये काही एक चूक नाही आहे. तर संगीता मात्र या सगळ्या गोष्टीचा दोष काजलला देत असते. अगदी काजलला तिने मारलेलं देखील असतं. काजल म्हणत असते की आई आपलं चुकलं, मला माहिती आहे की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. कलाची सुद्धा ती माफी मागत असते. त्यावेळी कला काजलला समजावून सांगत असते की गुंड्या, तुझ्याकडनं काही एक चुकलेलं नाहीये. तू फक्त तुझ्या मनातल्या भावना सोहमपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. तुला सगळ्या परिस्थितीचं गांभीर्य होतं. मला माहिती आहे की तू कुठलंही वाईट काम करणार नव्हतीस, त्यामुळे गुंड्या तू उगाच वाईट वाटून घेऊ नको. परंतु संगीताला मात्र काजलचा खूपच राग आलेला असतो आणि तिचं म्हणणं असतं की हे जे काही झालंय ना, हे फक्त आणि फक्त या काजलमुळे झालंय. जर हिने ती चिठ्ठी लिहिली नसती तर एवढा मोठा घोळ होऊन बसला नसता. आणि खरं तर मी लग्नामध्ये सारखी हिच्या मागे मागे होते या गोष्टीसाठी की हिने काही घोळ घालून नाही ठेवू. परंतु शेवटी तिला जे करायचं होतं तिने ते केलंच आणि घोळ घालून ठेवलाच. आता एवढा मोठा घोळ घातलाय की आता तो निस्तारणं सुद्धा शक्य नाहीये. संगीता खूप वैताग व्यक्त करत असते, पण कला तेवढंच तिला शांत करत असते की आई, हा डिसिजन मी स्वतः घेतलेला आहे आणि मला चांदेकरला उगाचच ह्या लग्नाच्या बंधनात ठेवायचं नाहीये. त्याचं जर या सगळ्यामध्ये मन नाही आहे तर मी उगाचच त्याला यामध्ये अडकवू शकत नाही आणि प्रेम असंही मिळवता येत नाही, असं कलाने सांगितलं असतं. तर संगीता आणि काजल सगळेजण आता कलाच्या बोलण्यावर विश्वास ठेवतात. तर चांदेकरांना एक खूप मोठी बॅड न्यूज भेटलेली असते, ते म्हणजे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर आता ही न्यूज पसरलेली असते की चांदेकर दागिन्यांमध्ये घोटाळे करतात, शुद्ध दागिने विकत नाही लोकांना आणि प्रॉफिटसाठी कमी शुद्धतेचे दागिने ते लोकांना विकतात. त्यामुळे चांदेकरांची खूप बदनामी झालेली असते. तर तिथे जो काही प्रकार घडलेला असतो तो अनामिकाच्या वडिलांनीही बघितलेला असतो, आईने बघितलेला असतो आणि चांदेकरांची होणारी बदनामी आणि सध्याची सिच्युएशन बघता लग्न तिथेच सोहमचं मोडलेलं असतं आणि त्या सिच्युएशनला सोहमचं आणि अनामिकाचं काही लग्न होत नाही. मग अनामिकाचे आई वडील अनामिकाला घेऊन तिथून निघून जातात. सोहमचं लग्न आता मोडलेलं असतं. सगळे चांदेकर फक्त याच दुःखामध्ये असतात की त्यांच्यावर जे काही आरोप लावले गेलेले असतात ते कसे लागले, नक्की या गोष्टीच्या मागे कोण आहे, या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न सगळ्यांचा चालू असतो. अद्वैतला या गोष्टीचं जास्त टेन्शन आलेलं असतं की आत्तापर्यंत त्याने बिझनेसमध्ये कधीही छोटासुद्धा फ्रॉड केलेला नसतो आणि आज मात्र एवढा मोठ्या फ्रॉडचं खापर त्याच्यावर फुटत असतं. त्यामुळे अद्वैतला फार वाईट वाटत असतं. या सगळ्या गोष्टी काय चालल्या, आता समाजाला कसं प्रूव्ह करून द्यायचं की आपण योग्य आहोत, आपण असा कुठल्याही प्रकारचा फ्रॉड केलेला नाही आहे, आपण शुद्ध दागिने बनवतो. या सगळ्या गोष्टींचं अद्वैतला टेन्शन येतं आणि याचा अल्टिमेट परिणाम अद्वैतच्या बिझनेसवर होणार असतो, हेही अद्वैतला माहीत असतं. सगळे चांदेकर डिस्टर्ब असतात. त्यावेळी आबा अद्वैतला सांगतात की अद्वैत, बघितलंस तू, मी तुला म्हटलं होतं की एकदा विचार कर, कलाला असं घरातून बाहेर काढू नकोस, ती घरातली खरी लक्ष्मी आहे. परंतु तू मात्र माझं ऐकलं नाही आणि तुझ्यासोबत ह्या सरोजने देखील माझं ऐकलं नाही, माझं कोणीही ऐकलं नाही. त्याचे हे उपद्व्याप आहेत आणि बघितलं ना की देवीने काय शिक्षा दिली आपल्याला. मुलगी तिच्या घरापर्यंत सुद्धा पोहोचली नसेल तेवढ्यातच आपल्याला ही वाईट बातमी आपल्याला कळली की आपलं एवढं मोठं नुकसान झालंय.
आता कुठल्या कुठल्या व्यक्तीला आपण तोंड देणार आहोत आणि कोणाकोणाला सांगणार आहोत आणि कोणाकोणाला गोष्टी प्रूव्ह करणार आहोत. अद्वैतला मात्र आता प्रचंड टेन्शन आलेलं असतं. अद्वैतला यातून कसा मार्ग काढावा तेच कळत नसतं. अद्वैत तसाच रूममध्ये निघून जातो. अद्वैत बेडवर बसलेला असतो, सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करत असतो. त्याला काहीच कळत नसतं. कलासोबत जे काही घडलं असतं त्याचा तो जास्त विचार करत नाही, परंतु त्याच्यासमोर बिझनेसचं जे नवीन आव्हान असतं, मार्केटमध्ये जी चर्चा त्याच्याबद्दल झालेली असते त्यामुळे तो घाबरलेला असतो आणि त्याचाच तो विचार करत असताना त्याचं लक्ष बोर्डवर जातं. बोर्डवर आता समानतेचा रकाना पूर्णपणे कलाने पुसून टाकलेला असतो, रिकामा करून टाकलेला असतो. ते बघून अद्वैतला प्रश्न पडतो की खऱ्याने असं का केलं असेल, परंतु त्यावेळी मात्र कलाबद्दल विचार करण्याचा त्याच्याकडे टाईम नसतो आणि तसंच टेन्शनमध्ये तो झोपी जातो. नंतर सर्वजण आता झोपी गेलेले असतात. जास्त काही त्यावर चर्चा झालेली नसते, कारण टेन्शनमध्ये सगळेजण असतात आणि सोहमला ही गोष्ट माहीतच नसते की कला जी आहे ती घर सोडून निघून गेली आहे. दुसऱ्या दिवशी कला कुठे दिसत नाही, म्हणून सोहम विचारतो की कला वहिनी कुठे. मग रजनी त्याला सांगते की कला वहिनी काल घर सोडून गेली. गोष्ट ऐकल्यावर सोहमला खूप मोठा धक्का बसतो. सोहम रजनीला विचारतो की आई, असं काय झालं की कला वहिनी घर सोडून निघून गेली. मग रजनी घडलेला सगळा प्रकार सांगते. मग सोहमला आता कळलेलं असतं की वहिनीची काही चूक नसताना सुद्धा वहिनी या सगळ्या प्रकरणात अडकली आहे आणि दादाने तिच्यावर संशय घेतला. दादाला वाटलं की ती खोटं बोलते, परंतु वहिनी मात्र खरं होती हे मला माहिती आहे. आणि मग सोहम ठरवतो की नाही, आता काही करून हे कन्फ्युजन मलाच क्लिअर करायला हवं, नाहीतर माझ्यामुळे उगाचच वहिनी घर सोडून गेली असं व्हायला नको. मग लगेचच सोहम आता थोड्या वेळानंतर अद्वैतकडे जातो. अद्वैतला तो म्हणतो की दादा, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावेळी अद्वैत म्हणतो की बोल ना, काय बोलायचं आहे तुला. तेव्हा सोहम म्हणतो की दादा, मला तुझ्याशी कला वहिनीबद्दल बोलायचं आहे. अद्वैत म्हणतो की जर तुला तिच्याबद्दल काही बोलायचं असेल तर मला ऐकायचं नाही आहे. मग सोहम त्याला सांगत असतो की दादा, प्लीज माझं एकदा ऐकून घे. हे बघ, मला माहिती आहे की कला वहिनी घराबाहेर का गेली आहे ते. अरे, तिची ज्या गोष्टीमध्ये चूक नाही आहे त्या गोष्टीसाठी तिला घराबाहेर जावं लागलंय. अद्वैत म्हणतो की म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे. मग आता सोहम सांगू लागतो की दादा, अरे खरंच कला वहिनीला काहीही माहीत नव्हतं. खरं तर काजलने ती चिठ्ठी आत्ता लिहिली होती. मी काजलवर खूप आधीपासून प्रेम करत होतो. मला काजल खूप आवडत होती. प्रत्येक वेळी मी काजलकडे प्रेमाची भीक मागितली. प्रत्येक वेळी काजलला मी प्रपोज केलं, परंतु काजलने मात्र मला हकलवून लावलं. ती माझ्यावर चिडायची जेव्हा मी हा विषय काढायचो तेव्हा. मग या सगळ्या गोष्टींचा मला खूपच राग यायला लागला आणि मी काजलला म्हटलं की इथून पुढे मी तुला कधीही मनवायला येणार नाही किंवा इथून पुढे कधीही मी तुला नजरेसुद्धा दिसणार नाही. आणि असं म्हणून तडकाफडकी मी तिथून निघून आलो आणि त्याचवेळी मी काजलसोबतचे सगळे संबंध तोडले. ज्यावेळी मी काजलसोबत बोलत नव्हतो त्यावेळी मात्र काजलला रिअलाईज झालं की तिचं देखील माझ्यावर प्रेम आहे, परंतु तेव्हा मात्र खूप उशीर झाला होता, कारण तोपर्यंत माझ्या आणि अनामिकाच्या लग्नाची बोलणी घरी सुरू होती. त्यामुळे त्यावेळी देखील तिला काही बोलता आलं नसेल. मग लग्नाच्या दिवशी तिला वाटलं की तिने तिच्या मनातल्या भावना मला सांगाव्यात, म्हणून तिने ती चिठ्ठी लिहिली होती आणि ती चिठ्ठी मला सापडण्याच्या ऐवजी नेमकी कला वहिनीला सापडली, कारण त्यावेळी मी रूममध्ये नव्हतो. कदाचित असं झालं असेल की ती चिठ्ठी कला वहिनीच्या हाती लागली. ज्यावेळी कला वहिनीच्या हाती ही चिठ्ठी लागली त्यावेळी कला वहिनी माझ्याकडे देखील आली होती आणि तिने मला विचारलं होतं या चिठ्ठीबद्दल. तिने मला ही चिठ्ठी देखील दाखवली होती आणि तिने मला विचारलं देखील होतं की सोहम, तुझं काजलबद्दल काय मत आहे. तेव्हा मी वहिनीला सांगितलं होतं की मला माझ्या लाईफमध्ये मूव्ह ऑन व्हायचं आहे आणि मला अनामिकासोबत माझं सगळं आयुष्य घालायचं आहे. त्यावेळी वहिनीनेही मला समजावून सांगितलं होतं, तर तुझ्या लेखी काजलची काही किंमत नसेल तर तू पुढे जाण्यातच अर्थ आहे. तू जर आता मूव्ह ऑन झाला असेल तर या सगळ्या गोष्टीचा विचार करू नकोस आणि अनामिकासोबत आता तुझं लग्न होणार आहे या गोष्टीवर फोकस कर. ही गोष्टसुद्धा मला कला वहिनीनेच सांगितली होती आणि मग त्यानंतर ती तुला समजवायला येत होती. तिला तुला सांगायचं होतं या सगळ्या गोष्टी, पण त्याच्या आधीच हे सगळं झालं. आता हा सगळा प्रकार सोहमने अद्वैतला सांगितलेला असतो. मग अद्वैतला कळलेलं असतं की आपण खरेला चुकीचं ठरवलं. याचा अर्थ खरे बरोबर होती आणि आपण चुकीचे होतो. आपण कलावर काहीही आरोप केला, आपण विचार न करता तिच्यावर काहीही आरोप केले, तिला काहीही बोललो, तिला आपण म्हटलो की तू खोटारडी आहेस. प्रत्येक वेळी तुझ्या बाबतीतच ह्या सगळ्या गोष्टी होतात.
तू फ्रॉड आहेस, ते आपण तिच्यावर काय काय आरोप केले. आणि जेव्हा आपल्याच भावाकडून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी समजल्या तेव्हा मात्र अद्वैतला खूप वाईट वाटतं की त्याने कलावर एवढा मोठा अविश्वास दाखवला आणि त्याला आता या गोष्टीचा देखील पश्चाताप होऊ लागतो. अद्वैत पुढे आता 2 नवीन संकटं असतात. एक म्हणजे चांदेकरांची मार्केटमध्ये झालेली चर्चा, मार्केटमध्ये पसरलेली न्यूज आणि त्यामुळे चांदेकरांच्या बिझनेसला बसलेला मोठा धक्का. सोबतच आता कलाने तर डिवोर्स पेपरवर सह्या करून कला निघून गेलेली असते, सोडून गेलेली असते आणि त्या गोष्टीसाठी ती घर सोडून गेलेली असते ज्यामध्ये तिची काहीही चूक नसते. अद्वैतला 2 गोष्टी टॅकल करायच्या असतात. आता तो कशा पद्धतीने त्या टॅकल करेल हे आपण उद्याच्या ट्विस्ट एपिसोडमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, आजचा हा ट्विस्ट एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा. सोबतच व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.